महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आपल्या भेटला आहेत छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व डॉक्टर डी.बी. ढयफळे साहेब. साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज या मुलाखतीच्या माध्यमातून तुमचा आजवरचा जो काही जीवन प्रवास आहे हा तो पाहायचा आहे. आज वैद्यकीय क्षेत्रात नाव आहे, परंतु आयुष्याची जी सुरुवात असते, जे आपलं बालपण असतं, तिथं आपण घडतो, वाढतो आणि आपल्या आईवडिलांचे संस्कार असतात, आम्हाला ते ऐकायचं. म्हणजे सुरुवातीचे दिवस, तुमचं कुटुंब, तुमच्या आई वडील यांच्याबद्दल काय सांगाल आपण? मी तसा मूळचा परळी वैजनाथचा आहे. माझं जे शालेय शिक्षण जे आहे ते परळी वैजनाथ येथे TPS कॉलनीमध्ये, थर्मल कॉलनीमध्ये न्यू हायस्कूलला झालेलं आहे. मी 10वीपर्यंत तिथे होतो. 10वीला त्याच्यानंतर मी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे 11वी आणि 12वी लातूरून केलेलं आहे. त्यानंतर माझा मेडिकलला स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जो येथे नंबर लागला होता. 1992ला मी वैद्यकीय महाविद्यालय जॉईन केले आणि त्याच्यानंतर 1998मध्ये पास झाल्यानंतर, इंटर्नशिप झाल्यानंतर 1999मध्ये मी वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे रेडिओलॉजी म्हणजे क्षकिरणशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश केला. बालपण जे आहे ते परळीत गेलेलं आहे. बालपण माझं थर्मल कॉलनीमध्ये गेलेलं आहे. थोडं काही बालपण वडील माझे वडील MSVमध्ये सर्व्हिसला होते. माझे वडील ड्रायव्हर होते. तर त्याच्यामुळे आम्ही म्हणजे कॉलनीमध्ये खूप चांगलं कल्चर होतं. म्हणजे शिक्षणासाठी चांगलं कल्चर होतं, सुविधा होत्या तिथे बऱ्याचशा चांगल्या, स्कूल चांगली होती, टीचर्स चांगले होते, गायडन्स चांगलं होतं. सगळं म्हणजे असं काही फार हे नव्हतं की त्या परिस्थितीमध्ये सुद्धा चांगलं शिक्षण भेटलं आम्हाला त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे जे आमचं सुरुवातीची जी जडणघडण झालेली आहे ती खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे, कारण तिथे व्यवस्था खूप चांगली होती. चांगलं शिक्षण देणारी शाळा असते नाही का? Yes. परंतु त्याहीपेक्षा चांगलं शिक्षण त्याला घरी मिळतं, जे आपल्या आईकडनं मिळतं, वडिलांकडनं मिळतं. माझे वडील अशिक्षित होते, म्हणजे खूप जास्त शिकलेले नाही, 4थी पास आहेत, परंतु त्यांना शिक्षणाचे महत्त्व हे खूप अगोदरच समजले होते. मे बी त्यांच्यासोबत जे ते तिथे काम करायचे, तिथे जे इंजिनियर आहेत किंवा ते आहेत, त्यांना पाहून त्यांना समजलं होतं की शिक्षणाचं काय महत्त्व आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी, माझी एक मोठी बहीण आहे, तीसुद्धा डॉक्टरच आहे. तर त्यांनी सर्वांना शिकवलं. आम्ही 4 भावंड होतो, सर्वांना शिकवलं. तर त्यांना ते अगोदरपासून म्हणजे शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहीतच होतं. त्याच्यामुळे त्यांनी कधीच आम्हाला सगळ्या या गोष्टीचं प्रोत्साहित केलं. आणि नशिबानं असं होतं की आम्ही म्हणजे अभ्यासात आम्हालाही इंटरेस्ट होता. आम्हाला चारही भावंडाला आम्हाला इंटरेस्ट होता. असं नव्हतं की आम्ही वीक आहे असं. मी भाऊ बहीण सगळे स्कूल, न्यू हायस्कूलमध्ये 1st, 2nd, 3rd असायचो आम्ही. तर त्याच्यामुळं वडील किंवा घरामध्ये कोण डॉक्टर असेल तर मुलांनी तो विचार करणं साहजिक आहे. परंतु बॅकग्राऊंड काहीच नसताना जेव्हा मुलं शिकतात तेव्हा त्यांचं कौतुक होतं नाही का? तर विचार असं वाटतं की शालेय जीवनामध्ये जो कल होता पूर्णपणे अभ्यासाकडे होता का खेळाकडे होता? असं नाही, खेळामध्ये खूप खेळायचो आम्ही कॉलनीमध्ये वगैरे, पण त्यावेळेस कसं शाळेमध्ये खूप जास्त असं स्पोर्ट्स होते, टीचर होते, स्पोर्ट्स टीचर होते, ॲक्टिव्हिटीज व्हायच्या, पण आमचा कल जास्त अभ्यासाकडे असायचा. माझा पर्सनली जास्त अभ्यासाकडे कल होता. खेळायचो आम्ही, पण ते शाळेमध्ये नाही, बाहेर नंतर क्रिकेट वगैरे खेळायचो. जसं तुम्ही वडिलांबद्दल बोलला जातात की वडिलांनी पहिल्यापासून जागरूकता ठेवली, तुमचं शिक्षण झालं पाहिजे आणि आपली मुलं काहीतरी बनली पाहिजे की त्यांची भूमिका होती. तसं दुसरं शिक्षण म्हणजे संस्काराचं माहेरघर म्हणजे आपली आई असते. तर तुमच्या आईबद्दल काय सांगतात की तिनं एवढं चांगलं तुम्हाला घडवलं? माझी आईसुद्धा एकदम अशिक्षित होती, परंतु तिला सुद्धा हे महत्त्व होतं की म्हणजे मुलं शिक्षण घेऊन किती पुढे जातात हे तिला समजलं होतं, अगोदर समजलं होतं. तिने तिचा पाठ करत होती. म्हणजे आम्हाला 4 भावंडाला सकाळी सगळं तयार करणं या गोष्टी खूप, म्हणजे आई म्हणजे महत्त्वाची व्यक्ती असते मुलांच्या आयुष्यातील सगळं जडणघडण करण्यामध्ये. तर तिचं योगदान तेवढंच आहे जेवढं वडिलांचं होतं. दोघांचं योगदान असल्यामुळेच आम्ही इथपर्यंत येऊ शकतो. आई वडिलांना वाटत होतं की मुलांनी शिकावं, पण तुमच्या मनामध्ये फक्त म्हणजे डॉक्टर होणे होतं का आणखी काही कुठलं? कसं आहे, त्यावेळेस कसं होतं, मी 10वीला मी माझ्या स्कूलमधून फर्स्ट आलो होतो आणि त्यावेळेस जस्ट ट्रेंड चालू झाला होता की ते जे मुलं आहेत ते शाहू कॉलेजला आम्ही जायचो लातूरला. जे काही टॉपचे जे मुलं आहेत ते शाहू दयानंद विद्यालयावर जायचे. तर त्याप्रमाणे आम्ही शाहू कॉलेजला गेलो होतो आणि त्यावेळेस ट्रेंड फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा होता. बाकीच्या गोष्टीचा अवेअरनेस खूप कमी होता त्यावेळेस. कारण एक तर तुम्ही मेडिकलला जा किंवा इंजिनिअरिंगला जा, ह्या 2च गोष्टी त्यावेळेस होत्या. कॉलेज पण लिमिटेड होते, सगळ्या गोष्टी लिमिटेड होत्या.
त्याच्यामुळं हे दोनच आम्हाला म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त खूप नॉलेज पण नव्हतं, पण इंटरेस्ट पण होता की डॉक्टर बनायचं आहे. आज या महानगरामध्ये तुम्ही या बरोबर विसावला आहात, ज्या ज्या वेळेला गावाकडची आठवण येते परळीकडे नाही का, काय नेमक्या आठवणी आहेत किंवा तिकडे जाणं असतं का असं? हां, जातो ना. माझ्या आईवडील आणखी तिथेच असतात, इकडे तिकडे त्यांचं चालू असतं दोन्हीकडे. तर जातो, आठवणी आहेत, मित्र आहेत तिथे, स्कूलच्या आठवणी आहेत. कारण मी 10वीपर्यंत होतो स्कूलमध्ये, शाळेमध्ये. तर त्यामुळे बेसिकली स्कूलच्याच जास्त आठवणी आहेत तिथे शाळेच्या. म्हणजे त्या काळातले तुमचे जे मित्र होते, जो मित्रांचा जो माहोल असतो नाही का, तो कसा होता नेमका, काय मित्रातलं विश्व कसं होतं नेमकं? त्याच्यामध्ये 2-3 मित्र माझे डॉक्टर आहेत, 2-3 आणखी तिथे MSCBमध्येच जॉब करतायत, बाकी काही बाहेर आहेत. तर सगळ्या म्हणजे विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काम करतात, आज तिथं आहेत ते. तर तिथे गेल्यानंतर आम्ही भेटतो, बोलतो, गप्पा मारतो. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मग छत्रपती संभाजीनगरच्या महानगराची निवड का करायची वाटली, काय कारण ठरलं? नाही, कसं आहे, मी जेव्हा इथं क्षयकरी शास्त्राला ॲडमिशन घेतलं, वैद्यकीय म्हणजे रेडिओलॉजीला, त्यावेळेस हे CT स्कॅन, MRI वगैरे ह्या गोष्टी नवीन नवीन आलेल्या होत्या. आणि मला ते म्हणजे त्याच्यामध्ये थोडा इंटरेस्ट डेव्हलप झाला की ही नवीन फील्ड आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काहीतरी करून पुढे जायचं आहे. आणि त्याच्यानंतर असा विचार की MD झाल्यानंतर मग समजा एक विचार होता की वापस परळीला जाणे, हे करणे. पण तिकडे जाऊन ह्या गोष्टी म्हणजे पुढे मी कॅरी ऑन करू शकलो नसतो, कारण CT स्कॅन वगैरे त्यावेळेस त्या भागात कुठेच नव्हते. ते औरंगाबाद, पुणे, मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये होते. त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की काही म्हणजे आपल्याला जे गोष्टीमध्ये करायचं आहे तर त्या गोष्टीला तिकडे स्कोप नसल्यामुळे या एक तर औरंगाबाद, पुणे किंवा मुंबई अशा 2-3 ठिकाणचे ऑप्शन होते. तर त्याच्यामध्ये मी तर पोस्ट ग्रॅज्युएशन इथं केलं असल्यामुळे इथलं हवामान वगैरे बाकीच्या गोष्टी सगळ्या. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येऊन सह्याद्रीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप चांगलं काम करतात आपण. साधारणतः येऊन किती वर्ष झाले, किती वर्षाचा प्रवास आहे ते आम्हाला सांगायचं. मी 1999ला पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं होतं. त्याच्यानंतर 2002ला पासआउट झालो. त्याच्यानंतर 1-2 वर्ष म्हणजे मी सायमल्टेनियसली कॉलेजला म्हणजे टीचिंगमध्ये पण आहे, मी वैद्यकीय शिक्षक पण आहे. मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला होतो अगोदर, प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर म्हणून. आता मी MG मेडिकल कॉलेजला प्रोफेसर आणि हेड आहे या डिपार्टमेंटचा. त्याच्यानंतर हे शिक्षण, वैद्यकीय शिक्षकचा प्रवास करताच प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये सुद्धा आम्ही म्हणजे 2006ला आमचं पहिलं सेंटर आहे ते आम्ही चालू केलं होतं, ते दूध डेअरी चौकामध्ये सह्याद्री इमेजिंग सेंटर. आणि त्यावेळेससुद्धा औरंगाबाद शहरामध्ये खूप काही असं MRI वगैरे खूप जास्त नव्हतं. आणि त्याच्यामुळं आमचं जवळपास दुसरंच MRI सेंटर होतं प्रायव्हेटला. गव्हर्नमेंटला फक्त 1-2 हॉस्पिटलला होतं, इन्स्टिट्यूटला, आणि एक प्रायव्हेट होतं आमचं दुसरं. आणि तिथून आमचा प्रवास चालू झाला. आम्ही 3-4 मित्र होतो, त्यांनी 2006ला आम्ही तिथे चालू केलं होतं MRI, CT स्कॅन, सोनोग्राफी ह्या सुविधा देणं औरंगाबादच्या नागरिकांना. आणि त्यावेळेस गरज होती आणि अवेलेबिलिटी खूप कमी होती. आणि आम्ही जे आलो होतो ते पूर्ण ॲडव्हान्स इक्विपमेंट घेऊन आलो होतो. तर तो जो स्टॅम्प होता आमचा की ॲडव्हान्स आधुनिक जे उपकरणं घेऊन, नवीन ब्रँडेड उपकरणं घेऊन, चांगलं निदान करण्याचा, चांगले डॉक्टर सगळे आमच्याकडे काम करणारे सगळे MD म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटच आहेत, डिप्लोमा वगैरे फार नाही आहेत आमच्याकडे. तर तो एक ट्रेंड होता, तो चालू करायचा होता, तो चालू केला त्यावेळेस. आणि नशिबानं म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडत गेल्या. त्याच्यानंतर 2019 साली तिथली जागा खूप कमी पडत होती, रेंटेड जागा आहे. तर त्याच्यामुळे दुसऱ्या काही मशीन टाकायच्या तिथे अवघड, पेशंटला बसायला वगैरे कम्फर्ट नव्हता, खूप जास्त जागा नव्हती, पेशंटचा लोड खूप झाल्यामुळं मग आम्ही पर्याय जागा शोधत होतो. तर 2019ला साधारणतः आम्ही इकडे शिफ्ट झालो. ही आमची स्वतःची जागा आहे. इथं हे 4 मजली आमचं डायग्नोस्टिक सेंटर आहे. आणि मराठवाड्यातलं नाही तर मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिलंच हे डायग्नोस्टिक सेंटर असलं एवढं मी सर्व म्हणतात ते. पण ते आमची व्हिजन होती की आम्हाला असं काहीतरी करायचं होतं की जिथं लोकांना चांगलं निदान पण भेटेल, चांगल्या मशीन्स पण भेटतील, आणि त्याच्यासोबतच त्यांना कम्फर्ट राहील पेशंटला. बसले परळीसारख्या लहान शहरातून नाही का, या लहान कुटुंबातून हा प्रवास सुरू झाला आणि आज पाहता पाहता हा प्रवास एका महानगरात आलेला आहे. एक चांगलं नाव आपण गमावलं आहे. आज जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा काय वाटतं नेमकं? नाही, याच्यामध्ये एकच आहे की तुमच्यामध्ये जर पॅशन असेल कुठल्या गोष्टीचं आणि मेहनत करायची तयारी असेल तर तुम्हाला कधीच म्हणजे असं अपयश येत नाही.
ते कुठल्याही गोष्टीसाठी तुमची आणि हार जवळपास आता 20-25 वर्ष झालं. म्हणजे ठीक आहे, माझी मेहनत करायची त्यावेळी आपण गरीब कुटुंबातून आलो होतो, आपल्याला काहीतरी मोठं करायचं होतं, ती एक जिद्द होती, सगळ्या तर ते करत गेलो. आणि नशिबाने असं आहे की या 20-25 वर्षात मला कधीही म्हणजे आजपर्यंत एकही दिवस असं झालं नाही की माझ्याकडे पेशंट नाही आहे किंवा मी कुठं फ्री आहे असं काय. तर त्याच्यामुळे हे कसं आहे, हे गोष्ट कशी आहे, आम्ही डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रामध्ये कसं आहे, तुम्हाला समाजसेवा करायला कुठं जायची गरज नाही. तुमच्याकडे पेशंट येतात तरी तुमच्या हातून ऑटोमॅटिकच समाजसेवा होती आणि त्याचे तुम्हाला मोबदला भेटतो. एखाद्याला बरं वाटणं, सॅटिस्फॅक्शन आहे, एखाद्याला बरं वाटणं, जीव वाचवणं, मला असं वाटतं की सगळ्यात मोठी समाजसेवा असते. आणि त्याबरोबर ते आमचा व्यवसाय असल्यामुळे त्याच्यामधून आम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. जे काही आम्ही रुटीन करतो त्यातूनच सेवा होऊन जाते. आतापर्यंत ऐकलं होतं, मी पाहिलं की तुम्ही प्रचंड बिझी असतात. या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं ज्या वेळेला मोकळा वेळ होतो थोडासा, त्यावेळेला कुठल्या गोष्टी तुम्हाला जास्त करायला आवडतात? मी म्हणजे नियमित व्यायाम वगैरे असतो. मी दररोज मॉर्निंगला जिमला वगैरे जातो. स्पोर्ट्स रेग्युलर असतात. हे सगळे अर्ली मॉर्निंग करून दिवसभराचं शेड्यूल थोडं व्यस्तच असतं सध्या तरी. तर त्याच्यानंतर बाकीचे गोष्टी म्हणजे व्हॅकेशन्समध्ये वगैरे कुठं फिरायला जाणे वगैरे ते असतं सगळं करतात. सर, समाजसेवा हा प्रश्न विचारणार नाही, कारण तुमचं क्षेत्र समाजसेवेचं आहे. क्षेत्रामध्येच समाजसेवा असते आणि करतो आम्ही चॅरिटी वगैरे करतो. इथे काही डिक्लेअर करायची गरज नाही, पण आम्ही चॅरिटी करतो, इथेही करतो, बाहेरही करतो. समाजसेवा ही तुमची पहिल्यापासूनच सुरू आहे, कारण आलेल्या पेशंटला चांगली ट्रीटमेंट देणे नाही का, आणि त्याची आर्थिक परिस्थिती पाहून त्याला ट्रीट करणे नाही का. सर, एक विचार असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीला जेव्हा प्रवास होतो किंवा यश मिळतं ते सहज मिळत नाही. त्यासाठी फार मोठं त्याग असतो नाही का, अगदी डिव्होशन असतं आणि अनेक लोकांच्या आपल्याला ब्लेसिंग असतात, आशीर्वाद असतात. तर तुमच्या या पूर्ण प्रवासामध्ये, या पूर्ण प्रवासाचं यश आपण कोणाला देऊ इच्छिता? निश्चितच सुरुवातीचे जे आयुष्य म्हणजे शालेय शिक्षण कॉलेजमध्ये तर डेफिनेटली आई वडिलांना. त्याच्यानंतर माझे टीचर होते ते डॉक्टर D.S. कुलकर्णी सर. त्यांनी खूप म्हणजे असं वडिलासारखं मार्गदर्शन करायचे. त्याच्यानंतर MD झाल्यानंतर वगैरे म्हणजे माझी वाईफ जी आहे ती सुद्धा रेडिओ बायोग्राफीमध्ये याच फील्डमध्ये आहे. ती मेडिकल कॉलेजला असोसिएट प्रोफेसर आहे, सध्या प्रोफेसर आहे. तर तिनं पण ती एक बाजू म्हणजे घराची सांभाळल्यामुळे, मुलांना वगैरे सांभाळल्यामुळे मग त्याच्यामुळे मला वेळ भेटला, त्याच्यामुळे इकडे या सगळ्या गोष्टी करता आल्या. तर त्याच्यामुळे तिचा आणि माझा म्हणजे जवळपास काय म्हणतो त्याला सेम आहे, असं म्हणजे वाटा आहे या सक्सेसमध्ये. जरी ती ॲक्टिव्हली माझ्यासोबत काम करत असेल तरी ती जी गोष्टी सांभाळते त्याच्यामुळे मी फ्रीली ह्या गोष्टी बाकी सगळीकडे वेळ देऊ शकतो आणि हे डेव्हलप करू शकतो. लेकरांचं यश पाहून आई वडिलांना नेहमीच कौतुक वाटतं. ज्या वेळेला आज या महानगरामध्ये एवढं चांगलं काम करतात, ज्या वेळेला वडिलांनी संवाद होत होता, आज वडिलांची काय प्रतिक्रिया असते? त्यांना तर खूप आमच्याबद्दल गर्वच वाटतो त्यांना हमेशा. आता त्या असं झालं की तेच आम्हाला आवाजावर बोलतात बऱ्याचदा, पण त्यांना खूप म्हणजे तेव्हापासून मेडिकलला लागल्यापासूनच त्यांना खूप गर्व आहे की आमची मुलं डॉक्टर झाले आणि आम्ही खूप गरीब परिस्थितीतून आलो. म्हणजे क्लास 3 क्लास 4 जॉब आणि त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यानंतर बाकीचं यश आहे ते घडत गेले, सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर झालेल्या आहेत. त्यांना माहिती आहे की आपली मुलं मेहनत करतात, तर त्यांना या गोष्टीचा आनंद आहे, गर्व आहे, सगळं आहे. तर त्याच्यामुळं ते पण असे सुखी आहेत त्या गोष्टी. मी एवढंच म्हणेल की कोशिश करणे मला की कधी हार नाही होती, कारण प्रयत्न करत राहा. आणि तुम्ही प्रचंड जिद्दी असाल, मेहनती असाल, प्रामाणिक असाल तर निश्चितपणे यश मिळतंच. अगदी परळीपासून सुरू झालेला हा प्रवास आज छत्रपती संभाजीनगर या महानगरापर्यंत आलेला आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करत असलेले सन्माननीय डॉक्टर साहेब यांच्याशी साधलेला संवाद, यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.